गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, मी अंकिता स्वागत करते आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. अशी छानशी गुड मॉर्निंग झाली आहे. डोलोची स्कूलची तयारी झाली आणि तिचा नाश्ता चालू आहे आता. आणि इकडे टी व्ही पण एन्जॉय करते. आणि नंतर आम्ही सर्वांनी आरती करून घेतली सकाळची. मस्त डोलो एन्जॉय करते आरती. छान डोलोचे बाबा आणि डोलो आरती वगैरे करून गेले स्कूलला. आणि इकडे इतका सगळा पसारा होता, फटाफट आवरायचं होतं मला, कारण मला आज घ्यायला जायचं होतं डोलोला स्कूलला. मग मी पहिले धुणं लावून घेतलं सर्व मशीनला. मग तोपर्यंत धुणं होईल बाकीचं सगळं आवरेपर्यंत, म्हणजे टाईम वेस्ट होणार नाही. नंतर मग हे सर्व क्लिनिंगसाठी घेतलं. हप्त्यातून 2-3 वेळा तरी हे सर्व क्लीन करायलाच लागतं, कारण डोलोसारखी कसे पण हात वगैरे काचायला लावत असते. मग त्यामुळे ते सर्व डोलो नसताना डीप क्लीन करावंच लागतं. थोडंसं सोल्युशन बनवून घेते मी स्प्रे बॉटलमध्ये, मग त्यानेच सर्व क्लीन करते. आणि तसं पण इकडे घरामध्ये मोकळी हवा नाही आहेत आमच्या, त्यामुळे थोडंसं मॉइश्चर पकडतं ह्या दिवसात लाकडी वस्तूंना, सो ते सारखं क्लीन करत राहावं लागतं. आणि पावसाळ्यात तर क्लिनिंग पाहिजेच, नाही तर उबट वास सुटतो घरात. त्यामुळे मग असं डेटॉल वगैरेचं सोल्युशन बनवून अशी क्लिनिंग करते मी. सर्व फर्निचर वगैरे पुसून काढते. आणि डोलो घरात नसतानाच हे सगळे कामं करावं लागतात, नाही तर मग ती मध्ये मध्ये करते. आणि सोल्युशनचे हात, मग तिचे हात पण खराब होतात, ती सारखी हात लावते मध्ये मध्ये म्हणून. सो मी फटाफट आवरते आता. इतका टाईम जातो तिच्या स्कूलचा, लगेच टाईम होतो घ्यायला जाण्यासाठी. सो खूप घाईघाई आवरावं लागतं. तिथे डबे वगैरे पण क्लीन करून घेतले. अधूनमधून असं थोडं कपड्याने वगैरे पुसत असलं की मग जास्त खराब होत नाही डबे. तर फ्रीज पुसायला घेतलं. मी फ्रीजवर काही ठेवत नाही जास्त, फक्त एक फळांची बास्केट असते, त्यामध्ये डोलोचे फ्रूट्स असतात, ते पण केळी वगैरे फक्त, कारण मग तिचा हात पोहोचू नये म्हणून. मग नाही तर मग ती सगळं थोडं थोडं खाऊन ठेवते, त्याच्यामुळे ते फ्रीजवरती ठेवते मी. आणि ते खिडकी वगैरे क्लीन करून घेते. खूप धूळ येते रोड साईडने खिडकी असल्यामुळे. आता इकडे लादी पुसून घेते. आधी किचनची पुसते, म्हणजे मग किचनमध्ये हवा येत नाही जास्त, सो कूलर लावून ती सुकतं थोडा वेळ. कूलर लावून दिलं. बेडरूमची फरची पुसली आणि मग हॉलची. आणि बाहेर धुणं वाळत टाकलं, तर खूप पावसाचं वातावरण झालं होतं. मग मी रेडी झाले आणि डोलोला घ्यायला गेले. आणि हे बघ काय करतीये, तुरतुरे. अच्छा. आणि टिफिन नाही खाल्ला? नाही. का बरं? कोणी? श्लोल. श्लोल कोण आहे? श्लोक ना? बोल बरं श्लोक. इकडे माझ्याकडे बघ. कोण? श्लोक. परत बोल श्लोक. श्लोल. बरं. कुरकुरे आवडता ना? टिफिन नको ना खायला? कुरकुरे खायला पाहिजे ना? कुरकुरे खाल्ल्यावर काय होतं ग? पोट दुखतं. तरी पण तू खाते ना? तू बॅड गर्ल आहे ना? वेडी. आणि हे बघा, लहानपणी आपण खायचं तसे समोसे बनवले होते मी, छोटे छोटे. हे खूप आवडतं मला, डोलोला आणि मला खूप फेवरेट आहे आमचे. शाळा सुटताना रोज अशीच आरती होते शाळेत. घरासमोर शाळा आहे, नंतर संध्याकाळी आमची आरती झाली. हे बघा, असं छान प्रसाद बनवला मी मस्त. आणि स्वयंपाक करेपर्यंत मॅडमने इतका पसारा केला होता आणि मला ओरडत होती की तू जा इथून, मी बाप्पासाठी स्वयंपाक बनवते. अशी खूप त्रास देते डोलो. मी किचनमध्ये असले की समोर काहीतरी असतंच एक्स्ट्राचं. आणि ते बघा, नैवेद्य ठेवला गणपती बाप्पांना. आणि आज गुरुवार असल्यामुळे स्वामीजींना पण नैवेद्य ठेवलेला आहे.